Once again, I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In last lecture, we started with the unit number 1, that is the automobile electrical and electronic components, from which we already covered the purpose and operation of electrical components and circuit protection device. From that, we gone through the switches. There are many types of switches such as SPST, that is a single pole single throw, single pole double throw, ganged switch and mercury switch. Also we studied the relay, working principle of relay and how relay works in horn, automobile horns. So in today's lecture we'll see the solenoid, buzzer and registers. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 1 ची सुरुवात केलेली आहे, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. त्यामध्ये आपण पर्पज ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स, त्यामधले जे कंपोनंट्स आहेत, SPST दॅट इज द सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच आहे, सिंगल पोल डबल थ्रो स्विच आहे, गँग्ड स्विच आहे, मर्क्युरी स्विच आहे. हे सगळे बघितलेत आपण. मर्क्युरी स्विच हुडमध्ये, टेलगेटमध्ये यूज केला जातो, डिक्कीमध्ये यूज केला जातो. गँग्ड स्विच हा ऑटोमोबाईल की तुमची आहे. SPST किंवा SPDT कशामध्ये तर लाईट्स ऑन ऑफ करणे वगैरे जे आहेत त्यासाठी यूज केले जातात. तसंच आपण रिले बघितला, तर रिलेचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं, रिले हॉर्नमध्ये कसा यूज होतो ते बघितलं. तर आजच्या लेक्चरला आपण 3 पार्ट्स बघणार आहेत, सोलेनॉइड, बझर अँड रजिस्टर्स. तर आजच्या लेक्चरला आपण हे 3 पार्ट बघतोय, सोलेनॉइड, बझर अँड रजिस्टर. एकदम सिंपल काय आहेत आणि ऑटोमोबाईल मधले आपल्याला ऍप्लिकेशन बघायचं आहे. तर पहिला पार्ट आहे सोलेनॉइड. तर सोलेनॉइड हा स्विच आहे. सोलेनॉइड इज नथिंग बट द स्विच. अ सोलेनॉइड इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट used to produce magnetic or mechanical ऍक्शन. मेकॅनिकल ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी हा सोलेनॉइडचा यूज केला जातो, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणलं जातं. आता हा सोलेनॉइडचं ऑटोमोबाईल मधलं ऍप्लिकेशन जर मेजर बघायचं झालं तर ते आहे स्टार्टिंग सिस्टीम. जो आपला स्टार्टर मोटर जो आहे, तो स्टार्टर मोटर वर्क होण्याला हा सोलेनॉइड सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. का तर सोलेनॉइड मुळे तो स्टार्टर जे मेन पिनियन असतं ते पुढं मागं होतं. ते कसं असतं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीनच. तर हे एक स्कीमॅटिक डायग्राम आहे, वायरिंग डायग्राम आहे ह्या सोलेनॉइड स्विचची स्टार्टर मोटरच्या. तर कनेक्शन बघा, इकडनं बॅटरीकडनं कनेक्शन आहे आणि इकडे स्टार्टरला जात आहे. ठीक आहे, हे स्टार्टरला कनेक्शन गेलेलं आहे. त्यानंतर ही स्प्रिंग आहे, रिटर्न स्प्रिंग आहे. रिटर्न स्प्रिंग कशासाठी, तर हा जो आर्मेचर आहे, हा आर्मेचरला ह्या आत्ताच्या आहे त्या पोझिशनमध्ये किंवा मागे अजून ओढून धरायचं आहे, या पोझिशनमध्ये धरण्याचं काम ही रिटर्न स्प्रिंग करते. ठीक आहे. त्यानंतर आयर्न कोर प्लंजर, हे जे आहे कॉपरचं वाइंडिंग असते ह्या आर्मेचरवर किंवा आयर्न प्लंजर जो आहे यावर कॉपरचं वाइंडिंग आहे आणि हे शेवटचं बाहेरचं आहे ते हे सोलेनॉइड वाइंडिंग आहेत आणि हे सोलेनॉइड टर्मिनल्स आहेत. हे जस्ट एक स्कीमॅटिक डायग्राम दिलेले आहे. आता ह्याचं वर्किंग कसं होतंय, जेव्हा तुम्ही स्टार्टर की प्रेस करताय, स्टार्टर की प्रेस केल्यामुळे काय होणार आहे, ह्या बॅटरीचं कनेक्शन जेव्हा स्टार्टर तुम्ही अप्लाय करताय तेव्हा काय होणार आहे, इलेक्ट्रिकल कनेक्शन जे आहे बॅटरीकडनं येणारं ते ह्या सोलेनॉइड वाइंडिंगवर अप्लाय होते आणि सोलेनॉइड वाइंडिंगवर अप्लाय झाल्यामुळं ते काय होतं, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करतं, एनर्जाइज होतात. हे सोलेनॉइड वाइंडिंग जे आहे ते एनर्जाइज होतात, त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं आणि मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळे हे आयर्न कोर जो आहे, सॉफ्ट आयर्न कोर प्लंजर, त्याला तो आतमध्ये ओढून घेतो. आता पूर्ण 100% आतमध्ये नाहीये. तुमचं लोहचुंबकाचाच गुणधर्म म्हणला तरी चालेल. मॅग्नेटिक फील्ड मध्ये तिथं लोहचुंबक काय करतोय, तर मेटलला आतमध्ये ओढून घेतोय, त्याला अट्रॅक्ट करतोय. तर त्यानुसारच हे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळे हा आर्मेचर जो आहे तो आतमध्ये पुल केला जातोय. हा आतमध्ये पुल केला म्हणजे काय झाला, हा रॉड सुद्धा पुढे ढकलला गेला, हा एरो दाखवला त्यानुसार, आणि जे बॅटरीकडनं येणारं कनेक्शन आहे ते पुढे स्टार्टर मोटरला पाठवलं जाते. बॅटरीकडनं येणारे कनेक्शन जे आहे ते पुढे स्टार्टर मोटरला पाठवलं जाते आणि तुमचा स्टार्टर मोटर जो आहे तो ऑपरेट होतोय. सिंपल वर्किंग आहे. त्यानंतर परत जेव्हा तुम्ही स्टार्टर की सोडताय, स्टार्टर की सोडली म्हणजे काय झालं, जे बॅटरीकडनं ह्या वाइंडिंगला येणारं कनेक्शन जे आहे सोलेनॉइड वाइंडिंगला, ते काय होते, बंद होते. कनेक्शन बंद झालं म्हणजे काय, यामधलं मॅग्नेटिक फील्ड काय झालं, कोलॅप्स झालं. मॅग्नेटिक फील्ड बंद झालं. मॅग्नेटिक फील्ड बंद झाला म्हणजे हा जो, जसं मी सांगितलं की लोहचुंबकाचा गुणधर्म येतोय, तर तो लोहचुंबकाचा गुणधर्म त्यातनं नाहीसा होतोय आणि त्यामुळं काय होणार आहे, इथं मग सांगितलं होतं रिटर्न स्प्रिंगचं काय काम आहे, परत ह्या आर्मेचरला मागं ओढून घेणे. मागं ओढल्यामुळे हा रॉड सुद्धा मागे आला आणि बॅटरीकडून स्टार्टर मोटरला जाणारे जे कनेक्शन आहे ते थांबलं आणि स्टार्टर तुमची वाजायची, म्हणजे जी स्टार्टर जी फिरायची होती ती बंद झाली.
आता हे असं का केलं जातं, स्टार्टर जर कंटिन्युअसली जर तुम्ही एंगेज करून ठेवला तर पिनियन वगैरे तुम्ही डॅमेज होऊ शकता, स्टार्टर मोटर डॅमेज होऊ शकतं कारण इंजिनचं स्पीड कमी जास्त होत आहे. तर ते होऊ नये म्हणून हे असे सोलेनॉइड ऑपरेटेड स्टार्टर मोटर्स वापरले जातात. काय आलं सगळ्यांना, परत एकदा सांगतो. सोलेनॉइड वाइंडिंग्स आहेत, ह्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन आलं की हे एनर्जाइज होतात. इट वर्क्स ॲज अ मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळं हा आयर्न कोरला आतमध्ये ओढून घेतोय. आयर्न कोर आतमध्ये ओढल्यामुळे काय झालं, हा रॉड ह्या बॅटरी आणि स्टार्टर हे सर्किट कंप्लीट झालं. सर्किट कंप्लीट झाल्यावर बॅटरीकडनं एनर्जी पॉवर आहे ती स्टार्टर मोटरला सप्लाय झाली. जेव्हा गाडी चालू होईल तुम्ही काय करताय, स्विच बंद करताय. बंद केल्यामुळे काय होतंय, किल्ली परत नॉर्मल पोझिशनला आणताय. त्यामुळे काय होते, परत रिटर्न स्प्रिंगच्या टेन्शनमुळं तो आर्मेचर परत आहे त्या पोझिशनला येतोय आणि हे जे कनेक्शन होतं ते कोलॅप्स होतोय. तर एक सिंपल इथं व्हिडिओमध्ये बघा. आता बघा इथं हे जे आहे हे सोलेनॉइड वाइंडिंग आहे. हे जे आहे हे सोलेनॉइड वाइंडिंग आहे आणि हा आर्मेचर आहे. हा कोण आहे, आर्मेचर आहे. आणि इथं स्प्रिंग आहे. आता ह्या स्प्रिंगच्या टेन्शनमुळे हा आर्मेचर काय आहे, बाहेर आहे. बरोबर आहे. ह्या स्प्रिंगच्या टेन्शनमुळे हा आर्मेचर बाहेर आहे. जेव्हा इथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल, जेव्हा हे बॅटरीकडनं कनेक्शन हे जेव्हा स्विच ऑन करू तेव्हा काय होणार आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतंय आणि हे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळे हा आर्मेचरला तो आतमध्ये ओढून घेतोय. आतमध्ये ओढून घेतल्यामुळे इथं पिनियन हा अटॅच केलेला आहे. हे फलक्रम आहे. हे फलक्रम काय होतं, इथं पिवोट आहे. हा काय करणार आहे, ह्या पिनियनला फुल ढकलतोय. हे जे पिनियन आहे हे पिनियन तुमच्या फ्लायव्हील बरोबर अटॅच होते आणि हे पिनियन तुमच्या फ्लायव्हीलला फिरवते, म्हणजे तुमच्या इंजिनला फिरवते. म्हणजे स्टार्टर मोटर फिरायला लागलाय पण तो पुढं तुमच्या इंजिनला फिरवायला पाहिजे. तर इंजिनला फिरवण्यासाठी जो ड्राईव्ह आहे तो ह्या सोलेनॉइड स्विच मधनं येतोय. तर कसं बघा इथे एकदा बघा, स्विच अप्लाय केला, परत एकदा बघा स्विच अप्लाय केल्यानंतर काय होतंय, स्विच अप्लाय केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाले. हा आर्मेचर काय झाला, आतमध्ये ओढला गेला. आतमध्ये ओढला गेल्यामुळे हा जो फलक्रम आहे, फलक्रम काय करतोय, त्या पुढच्या म्हणजे तो या पिनियनला पुढे ढकलतोय. हा पिनियन पुढे ढकलला गेला म्हणजे काय झाला, या फ्लायव्हील बरोबर एंगेज झाला आणि तुमचं गाडी इंजिन स्टार्ट व्हायला मदत झाली, म्हणजे इंजिन फिरायला लागलं. पुन्हा जेव्हा हा स्विच बंद होणार आहे, स्विच जेव्हा बंद होईल तेव्हा बघा स्विच बंद झाला. या स्प्रिंगच्या टेन्शनमुळं इथलं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं, कोलॅप्स झालं. मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स झाल्यामुळे ह्या स्प्रिंगच्या टेन्शनमुळं हा परत आर्मेचर लेफ्ट साईडला म्हणजे पुढे ढकलला गेला आणि हाही पिनियन परत आहे त्या पोझिशनला आलं. हा झाला तुमचा सोलेनॉइड स्विच. याला बॅटरीकडनं सप्लाय मिळाला की तो एनर्जाइज होतोय आणि तो या आर्मेचरला आतमध्ये ओढून घेतोय. ठीक आहे. अजून एक व्हिडिओ आहे बघा. इथं बॅटरी आहे, बॅटरीकडनं इथं सोलेनॉइड आहे. हे सोलेनॉइड आहे, हे तुमचं आर्मेचर आहे. ठीक आहे. आणि हा इथं स्प्रिंग बसवले. मग अशी वेगळ्या ठिकाणी होती, ऍप्लिकेशन डिझाईन वेगवेगळं आहे. इथं स्प्रिंग आहे. जेव्हा हा एनर्जाइज होणार तो ह्या आर्मेचरला आतमध्ये ओढून घेणार आणि हे जसं पोझिशन आहे, ही पोझिशन जी पिनियनची, हा जो पिनियन आहे हा फ्लायव्हील बरोबर पुढे एंगेज होणार. बघा चालू झालं. बॅटरीकडनं सप्लाय आला. बॅटरीकडनं सप्लाय आल्यानंतर एनर्जाइज झाले. एनर्जाइज झाल्यामुळे ही जी आहे मोशन, ही मोशन आर्मेचर लेफ्ट साईडला मूव्ह झाला, आतमध्ये आला. या फलक्रममुळं हा जे शाफ्टमुळं हा पिनियन तुमचा पुढे मूव्ह झाला आणि इंजिन बरोबर तो एंगेज होतोय. इंजिन बरोबर एंगेज होतोय. झाला एंगेज. हा इंजिन बरोबर हा तुमचा एंगेज झाला आणि इंजिन फिरायला लागलं. तर हे झालं सोलेनॉइड ऑपरेटेड स्टार्टर. म्हणजे आपलं जे सोलेनॉइड ऍप्लिकेशन आहे त्यात तुम्हाला आपल्या ऑटोमोबाईलमध्ये स्टार्टर मोटरमध्ये बघायला मिळतं. तर सोलेनॉइड इज द an electromagnetic magnet used to produce the mechanical action. Hope you all understand the solenoid. ठीक आहे. सोलेनॉइड सगळ्यांना कळालं असं मी समजून पुढे जातोय. त्यानंतर पुढचा पार्ट आहे बझर. पुढचा पार्ट आहे बझर. तर बझर हे जनरली तुम्हाला आताच्या जर गाड्या तुम्ही बसला असाल, आताच्या फोर व्हीलर्स आहेत, तुम्ही सीट बेल्ट नाही वापरला तर बझर वाजायला लागतात. मागचे सेन्सर्स असतात, सेन्सर गाडी जशी जवळ जाईल तसे ते गाडीमध्ये टिक 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 आवाज लागतो, ते बझर आहेत. सीट बेल्ट नाही लावला किंवा अजून काय तुमचा डोअर्स ओपन राहिले तर बझर असतो. काही गाड्यांमध्ये ओव्हर स्पीडिंग जरी झालं, म्हणजे गाड्यांना एक स्पीड लिमिट दिलेलं असतं, त्या स्पीडच्या वर जर गाडी गेली तरी ते कंटिन्युअसली गाडीमध्ये बझर वाजायला लागतं. हे सगळे सेफ्टी डिव्हाइस आहे. बझर इज द सेफ्टी डिव्हाइस. तर हे असं बॅटरीचं कनेक्शन आहे, स्विच आहे. हा नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. हा जो कॉन्टॅक्ट पॉईंट हा नेहमी क्लोज असणार आहे आणि हा इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. जेव्हा हे मॅग्नेटाइज होईल किंवा एनर्जाइज होईल तेव्हा काय करतोय, हा जो खालचा जो पार्ट आहे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट मधला खालचा जो पार्ट आहे त्याला तो खाली ओढून घेतोय.
जेव्हा ह्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे तेव्हा काय करतोय, त्याला हा खाली ओढून घेतोय आणि खाली ओढून घेतल्यानंतर हे सर्किट परत काय झालं, कोलॅप्स झालं. सर्किट कोलॅप्स झाल्यामुळे परत ओपन कंडिशनला परत सॉरी नॉर्मली क्लोज कंडिशनला परत तो आहे त्या पोझिशनला जातोय. तर बघा, बजर इज इन सिमिलर कन्स्ट्रक्शन टू रिले एक्सेप्ट फॉर द इंटरनल wiring as shown in figure. A buzzer or sound generator is sometimes used to warn the driver of possible safety hazards by emitting an audio signal such as seatbelt not buckle. तुम्ही सीटबेल्ट नाही असेल घातला तर कंटिन्युअसली बिपिंग आवाज चालू राहतोय. The coil is supplied current through the normally closed contact. आता जो आहे इकडून कंटिन्युअसली कॉईल कडनं जेव्हा तुम्ही चालू कराल गाडी किंवा इग्निशन की चालू कराल आणि जर तुमचा सीट बेल्ट लावला नसेल तर त्या केसमध्ये बॅटरीकडनं सप्लाय जो आहे तो कंटिन्युअस ह्यामध्ये जात राहणार आणि कंटिन्युअस मध्ये जसा हा सप्लाय यामध्ये येणार, इथून ऑब्विसली तुमच्या ह्या मॅग्नेटमध्ये येणार आणि इथून ग्राउंडला जाणार. When the voltage is applied to buzzer, the current flow through the contact point टू कॉईल. जेव्हा हा बझरला जाईल त्या कॉन्टॅक्ट पॉईंट मधनं ह्या कॉईल पर्यंत तुमचा करंट जो आहे तो पास होणार ऑब्विसली, कारण की हा नॉर्मली क्लोज आहे, क्लोज कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे बॅटरीकडनं येणारा करंट आहे तो ऑटोमॅटिकली ह्या कॉन्टॅक्ट मधनं या तुमच्या कॉईल पर्यंत जाणार आहे. व्हेन द कॉईल इज एनर्जाइज, जशी कॉईल एनर्जाइज होणार तर काय होणार आहे, द कॉन्टॅक्ट आर्म इज अट्रॅक्टेड टू द मॅग्नेटिक फील्ड. जो खालचा कॉन्टॅक्ट आर्म आहे तो काय करतो, ह्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतो. जसं मग सोलिनॉइडमध्ये सांगितलं की मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाला आणि तो आयन त्याकडे अट्रॅक्ट झाला, तसंच इथं काय होतंय, जेव्हा कंटिन्युअस सप्लाय होत असतोय या कॉईलमध्ये, जेव्हा करंट जातोय, करंट काय करतोय, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करतोय आणि ह्या जो कॉन्टॅक्ट जो आहे लोअर कॉन्टॅक्ट तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होतोय. तो काय करतोय, ह्या कॉईलकडे अट्रॅक्ट होतोय. अट्रॅक्ट झाला म्हणजे काय झालं, as soon as the contact is pulled down the current flow through the coil is open and the magnetic field disappear. जसं हे कॉन्टॅक्ट ओपन होईल, जसं हे कॉन्टॅक्ट तुमचं ओपन होईल तसा इकडनं जाणारा जो करंट आहे तो ह्या मॅग्नेटिक मध्ये जाणार आहे का, नाही जाणार. तो इथं काय होणार, ओपन झाला करंट तुमचा ओपन झाला म्हणजे इथलं मॅग्नेटिक फील्ड जे डेव्हलप झालेलं ते काय झालं, कोलॅप्स झालं, कारण करंट बंद झाला. आता घरामध्ये लाईट गेली की फॅन लाईट लागते का, नाही लागत, बरोबर आहे ना. तसंच इथं आहे की बॅटरीकडनं येणारा जर करंट इथंपर्यंत नाही पोहोचला तर ह्यातलं मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, कोलॅप्स होणार. आणि कोलॅप्स झालं म्हणजे काय होणार आहे, तर ह्या नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट जो ओढून धरला होता मॅग्नेटिक फील्डमुळे, हा जो ओढून धरला होता तो परत काय होतो आहे त्या पोझिशनला वर ढकलला जातोय आणि परत हा नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये येतोय. परत सेम इकडनं बॅटरीकडनं करंट आला, इथं आला, हा कॉन्टॅक्ट आता सध्या बंद आहे. या कॉन्टॅक्ट मधनं परत ह्या कॉईलमध्ये गेला, कॉईलमध्ये गेल्यामुळे कॉईल काय झाली, एनर्जाइज झाल्यामुळे कॉईलमध्ये काय झालं, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं. तो मॅग्नेटिक फील्ड डेव्हलपमुळे हा परत खालचा जो कॉन्टॅक्ट आहे तो परत खाली ओढतोय. खाली ओढल्या हे पूर्ण जे सर्किट होतं ते परत काय झालं, ओपन सर्किट झालं, कारण इथून इथंपर्यंत जाणार नाही, करंट इथंपर्यंत नाही पोहोचणार आहे. इथं करंट पोहोचलाच नाही म्हणजे काय झालं, इथलं मॅग्नेटिक फील्ड परत कोलॅप्स झालं आणि हा परत कॉन्टॅक्ट परत आहे त्या पोझिशन मध्ये येतोय. ह्यानुसार साऊंड जे आहेत किंवा बझरला जो सप्लाय आहे तो जात येत असतोय आणि त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये बिपिंग जो साऊंड असतोय कंटिन्युअस येत नाही. बिपिंग जो साऊंड आहे आफ्टर काही मिली सेकंड किंवा सेकंदामध्ये जो बिपिंग साऊंड येत असतोय तो यामुळे, कारण की कॉन्टॅक्ट सारखा ओपन क्लोज होत असतोय. त्यामुळे जो बझर पर्यंत जाणारा साऊंड आहे किंवा बझर पर्यंत जाणारा जो करंट आहे तो कमी जास्त होतो किंवा ओपन क्लोज होतोय आणि त्यामुळे तुम्हाला बिपिंग साऊंड जो आहे तो ऐकायला मिळणार आहे. कंटिन्युअसली येत नाही, कारण की आपण कसं होतंय, असंच काहीतरी साऊंड असेल तर आपण त्याकडे अट्रॅक्ट होतोय. बिपिंग साऊंड किंवा असे काहीतरी साऊंड असतील ना तर तुम्ही अट्रॅक्ट होताय. तर त्यासाठी हे असे बझर वापरले जातात. द कॉन्टॅक्ट आर्म देन क्लोज अगेन अँड द सर्किट कॉईल इज क्लोज. जसं हे मॅग्नेटिक इकडनं येणारा करंट हा ओपन झाला, मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स झालं, डिसअपियर झालं, हा कॉन्टॅक्ट परत आहे त्या पोझिशनला गेला आणि कॉन्टॅक्ट क्लोज झाला आणि परत सर्किट सुरू झालं. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऍक्शन ऑकर्स रॅपिडली अँड इट इज धिस मुवमेंट दॅट जनरेट्स द व्हायब्रेटिंग सिग्नल. तर ह्यामुळे सुद्धा इंजिनमध्ये व्हायब्रेटिंग सिग्नल, आता हा नॉर्मली क्लोज पॉईंट्स आहेत, यामुळे सुद्धा तुमच्या पॉईंटमध्ये किंवा काही केसमध्ये, आता हे मेकॅनिकली आहे, हा जो पॉईंट आहे असे मेकॅनिकल, तसेच तुमचे नॉर्मली इलेक्ट्रिकल सुद्धा बझर्स येतात ज्यामध्ये डायरेक्टली करंट जो त्यामध्ये पास होतं. तर ह्यामध्ये ह्याच्या मुवमेंटमध्ये ह्याच्या ज्या व्हायब्रेशनमुळे तुम्हाला क्लिकिंग साऊंड डेव्हलप होणार आहे. तर हा झाला बझर. त्यानंतर आहे रजिस्टर्स. रजिस्टरचं फंक्शन काय, तर करंट फ्लो जो आहे त्याला रजिस्ट करणे, म्हणजे पुढचं जे सर्किट आहे तर ते सर्किट एक पर्टिक्युलर करंट सस्टेन करत आहे. तर तिथं रजिस्टर एवढाच बसवायचं की
बॅटरीकडनं जर जास्त करंट आला तर तो पुढे जाऊ देणार नाही, जेणेकरून पुढचं डिव्हाइस वाचलं पाहिजे. ऑल सर्किट रिक्वायर्स रेजिस्टन्स इन ऑर्डर टू ऑपरेट. प्रत्येक सर्किटला रेजिस्टन्स पाहिजेच आहे ऑपरेट करण्यासाठी. जर रेजिस्टन्स नसेल तर सर्किट जे आहे ते लवकरात लवकर खराब होणार. रजिस्टर्स कॅन बी यूज टू कंट्रोल करंट फ्लो अँड ॲज सेन्सिंग डिव्हाइस. तर रजिस्टर्स कशासाठी यूज केले जाते? टू कंट्रोल द करंट फ्लो. जसं सांगितलं की पुढचा जो प्रोडक्ट आहे त्याला किती करंट रेटिंग दिलेलं आहे तेवढाच करंट तिथपर्यंत गेला पाहिजे, त्यापेक्षा जास्त करंट जाऊन चालणार नाही. त्यामुळे तिथं रजिस्टर बसवणार ना तेवढ्याच करंट रेटिंगचा बसवला जातोय, जेणेकरून त्याच्यावर जर करंट गेला तर ते रजिस्टर्स मधनं पुढे जाणारच नाही. करंट तुमचा तो जो पुढचा पार्ट आहे किंवा डिव्हाइस आहे तो त्यापासून प्रोटेक्ट होईल, हाय करंट पासून तो प्रोटेक्ट झाला पाहिजे. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ रजिस्टर सच एज फिक्स रजिस्टर, स्टेप्ड रजिस्टर अँड व्हेरिएबल रजिस्टर्स. आता बघूया आपण. पहिला आहे फिक्स रजिस्टर्स. फिक्स registers are usually made of carbon or carbon or oxidized metals as shown in the figure. इथे जस्ट दाखवलेले आहेत, तुम्ही बघितलेले आहेत रजिस्टर्स, हातामध्ये वगैरे घेऊन बघितले असणार, घरामध्ये बघितलेत, कुठल्या तर घरातल्या सर्किटचे निघालेले असतात. हे त्याचे वेगवेगळे वेटेज किंवा ह्याचे डिझाईन कसे आहेत ते इथे दिलेले आहेत. फिक्स्ड रजिस्टर्स 1 वॅट, 2 वॅट, हाफ वॅट, 1/4 वॅट, हे त्याचे दोन शेप मध्ये किंवा दोन वेगळ्या डिझाईन मध्ये दाखवलेले आहेत. These रजिस्टर हॅव सेट रेजिस्टन्स व्हॅल्यू अँड आर यूज टू लिमिट द अमाऊंट ऑफ करंट फ्लो इन द सर्किट. म्हणजे हा 2 वॅट आहे तर ह्या 2 वॅट पर्यंतचाच करंट पुढे पास करणार, त्याच्यावर गेला तर तो काय करणार आहे, तिथं त्याला रजिस्ट करणार आहे. हा 1 वॅटेज पर्यंत देणार आहे, हा हाफ वॅटेज. म्हणजे जसं ऍप्लिकेशन आहे त्यानुसार तिथं रजिस्टर वापरले जातात. उगाच ऍप्लिकेशन माझं तिथं आहे हाफ वॅटचं आणि तिथं 2 वॅटचं बसवलंय, तो ऑब्विसली काय होणार आहे, तो पुढचा डिव्हाइस खराब होणार आहे. जर 2 वॅटचा आहे तर 2 वॅटचं तुम्ही रजिस्टर बसवला पाहिजे, किंवा एक वेळ थोडा कमी बसवा, पण जास्त वॅटचा बसवून चालणार नाही. द रेजिस्टन्स व्हॅल्यू कॅन बी डिटरमाइंड बाय कलर बँड्स ऑन द प्रोटेक्टिव्ह सेल ॲज शोन इन द फिगर. सांगतो खाली तुम्हाला. युजली देर आर 4 to 5 color bands. If there are 4 bands, the first 2 are digit bands and third is the multiplier and fourth is the tolerance on the register. With the 5 bands, the first 3 are the digit bands. म्हणजे जर 4 बँडचा असेल तर पहिले 2 असणार आहेत ते डिजिट बँड आणि पुढचा एक मल्टिप्लायर आणि एक टॉलरन्स असणार आहे. जर 5 बँडचा असेल तर पहिले 3 असणार आहेत ते डिजिट बँड्स आहेत आणि उरलेले जे आहे टॉलरन्स आणि मल्टिप्लायर आहे. हे जस्ट माहितीसाठी आहे, हे काय तुम्हाला माहित ठेवलंच पाहिजे असं नाही, पण एक्झामच्या दृष्टीने तुम्ही एक्स्ट्रा म्हणून हे लिहू शकताय. आता एक एक्झाम्पल दिलेला आहे. आता इथं बघा, आता किती आहेत, 5 बँडचा दिलेला आहे. हा रजिस्टर जो आहे तो 5 बँडचा आहे. 1 2 3 4 5. म्हणजे पहिले जे आहेत ते पहिलेच आहेत ते 3 काय सांगितलं मग अशी 5 असेल तर पहिले 3 आहेत ते डिजिट बँड्स आहेत. हा आता हा 5 कलर बँडचा आहे, पहिले 3 आहेत ते डिजिट बँड्सचे आहेत. त्यानंतर पुढचा जो असणार आहे चौथा तो मल्टिप्लायर असणार आहे आणि शेवटचा आहे तो टॉलरन्स आहे. आता एक्झाम्पल दिलेला आहे. इफ द रजिस्टर हॅज द 4 कलर बँड्स ऑफ येलो, ब्लॅक अँड ब्राऊन अँड गोल्ड, द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज डिटरमाइन ॲज फॉलोज. आता 4 कलर असतील तर कसे डिटरमाइन केलं जातं. द फर्स्ट कलर बँड येल्लो, पहिला बँड येल्लो असेल तर येल्लोचा रेजिस्टन्स बघा इथं, येल्लोला 4, बरोबर आहे. सो गिव्स द फर्स्ट डिजिट व्हॅल्यू ऑफ 4. बँड 1, बँड 2, बँड 3, बरोबर आहे. तर येल्लो साठी 4 दिलेला आहे. त्यानंतर द सेकंड कलर बँड इज ब्लॅक. आता सेकंड बँड मध्ये बघायचं ब्लॅक साठी व्हॅल्यू काय आहे, 0. तर इथं दिलेलं आहे it gives the second digit value of 0. The digit value is now 40. 4 आणि 0, that is the 40. Multiply this value of the third band. In this case brown has the value of 10. थर्ड बँड मध्ये बघा ब्राऊन व्हॅल्यू आता ह्यामध्ये दिलेलं नाही, पण पुढे त्याची व्हॅल्यू असणार आहे 10. सो द रेजिस्टन्स शुड हॅव 400 ohms ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे 10 into 40, that is the 400. हे अशा आहे ना तुमचं ते त्याचं जे बँड आहे, रेटिंग आहे, ते रेटिंग ठरवलं जातं. कळालं. पहिला बँडचा कलर कुठला बघायचा, त्यानंतर दुसऱ्या बँडचा कलर कुठला आहे तो बघायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं किंवा ते 4 आणि 0 असं, सॉरी मल्टिप्लिकेशन नाही, ते डिजिट एकत्र आणले, जे 4 आणि 0 झाले, दॅट इज द 40. आणि त्यानंतर थर्ड बँड जो आहे कलर बँड त्यानं त्याला मल्टिप्लाय केलं,
तर 40 into 10 that is the 400. The last band gives the tolerance and gold is equal to tolerance range of plus or minus 5%. गोल्ड म्हणजे प्लस ऑर मायनस 5%. असे हे 5 असतील 4 असतील डिपेंड्स तुमच्या याच्यानुसार असणार आहे. 5चं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर हे झालं फिक्स्ड रजिस्टर. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टेप्ड रजिस्टर. आता स्टेप रजिस्टर बघा. द स्टेप्ड रजिस्टर हॅज 2 or more fixed register values. The stepped register can have an integral switch or have switch wired in a series. स्विच स्टेप रजिस्टरला एक तर इंटिग्रल स्विच असणार आहेत किंवा हॅव स्विच वायर्ड सिरीज एका सिरीज मध्ये लावलेले असणार. स्टेप रजिस्टर्स इज कॉमनली यूज टू कंट्रोल द इलेक्ट्रिकल मोटर स्पीड ॲज शोन इन द फिगर. आता ऑटोमोबाईल जर मध्ये विचार केला तर आपल्या वायपर मोटर जी आहे, वायपर मोटर 4 व्हीलर मध्ये, तर त्या वायपर मोटरला मल्टिपल जे वायपर असतो तुमच्या विंडशील्डवर तो एका स्पीड मध्ये नाही ऑपरेट होत. एक एकदम लो स्पीड असेल, एक मीडियम असेल आणि हाय स्पीड असेल, अशा 3 स्पीड मध्ये तो ऑपरेट होतोय. तर त्या ठिकाणी ह्या स्टेप रजिस्टरचा यूज केला होता. किंवा घरामध्ये फॅन, घरामधला फॅन आहे, तुमच्या घरामध्ये फॅन आहे, त्याचबरोबर तुमच्या घरामधला फॅनचा रेग्युलेटर आहे, बरोबर आहे. तो सुद्धा 3, 4, 5 स्पीड असतात. 1 ला असेल तर एकदम कमी स्पीड, 2 ला जरा जास्त, 3 ला मीडियम, 4 ला थोडंसं अजून फास्ट आहे आणि 5 ला एकदम जास्त तुमचं स्पीडनं फॅन फिरवतं. किंवा घरामधलं मिक्सर, असे भरपूर ऍप्लिकेशन तुम्ही बघताय. तर ते ऑपरेट कसे होतात, तर हे असं कनेक्शन त्याला बसवलेलं असतं. असं कनेक्शन तुमचं सिरीज मध्ये हे कनेक्शन आहे. तर जेव्हा बॅटरीकडनं सप्लाय इथपर्यंत गेला, इथून जेव्हा स्विच तुमचा ऑफला असेल, स्विच जेव्हा तुमचा ऑफला असेल तर कुठलाच करंट पास होत नाही, 0 करंट पास होतोय, त्यामुळे इथं मोटर फिरणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा स्विच तुमचा लोअरला असेल म्हणजे किंवा 1 ला असेल तर त्यावेळी करंट किती, आता इथं बघा हे रेजिस्टन्स डेव्हलप मध्ये लावलेले आहेत. हे काय केले आहेत, रेजिस्टन्स लावलेले आहेत. तर इथं 10 ओहम 10 ओहम आणि 10 ओहम असं 30 ओहमचं इथं रेजिस्टन्स इथं लावला आहे. त्यामुळे जो जाणारा आहे तो समजा इथं, आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं, द स्टेप रजिस्टर यूज टू कंट्रोल द मोटर स्पीड, द रेजिस्टन्स इज 30 ओहम. आता बघितलं आपण द लो पोझिशन 20 ओहम in medium position and 10 ohm in medium high position and 0 in the high position. तर रेजिस्टन्स जे आहेत 10 ओहम 10 ओहम 10 ओहम हे आता इथे लावलेले आहेत. जेव्हा लो ला असणार आहे स्विच तुमचा, तेव्हा 3 वेळा रेजिस्टन्स म्हणजे 10 ओहम 10 ओहम 10 ओहम असं 30 ओहमचं रेजिस्टन्स इथे डेव्हलप केलं जातं. त्यामुळं मोटर जो आहे ती एकदम लो स्पीडला फिरणार आहे. जेवढं रेजिस्टन्स जास्त तेवढं त्याचं स्पीड कमी असणार आहे. त्यानंतर जेव्हा मीडियमला स्विच असेल तेव्हा एक 10 ओहमचा रेजिस्टन्स, तो काय आपण त्याला ओव्हरलॅप केला तर त्याच्याऐवजी आता रेजिस्टन्स कितीचं आलं, 10चा आणि 10चा म्हणजे टोटल 20चं रेजिस्टन्स आलं. त्यामुळे स्पीड जे आहे ते ऑटोमॅटिकली थोडं वाढणार आहे. त्यानंतर मीडियम हायच्या वेळी फक्त 10 ओहमचं रेजिस्टन्स आहे. जेव्हा स्विच तुमचा इथं असणार आहे, बॅटरीकडनं येणारा जो सप्लाय डायरेक्ट इथं आला, मग इथं रेजिस्टन्स कितीचा आहे, फक्त 10 ओहमचा आहे. त्यामुळे स्पीड जे आहे ते मीडियम हाय असणार आहे. आणि शेवटच्या पोझिशनला जे बॅटरीकडनं येणारा जो सप्लाय डायरेक्टली ह्या मोटरला दिला जातो, बॅटरीकडनं येणारा जो सप्लाय डायरेक्टली ह्या मोटरला दिला जातो, तिथं रेजिस्टन्स काय आहे का, नाही आहे, 0 रेजिस्टन्स आहे. त्यामुळे बॅटरीकडनं येणारा फुल्ली सप्लाय तुमच्या ह्या मोटरला गेला आणि त्यामुळे तुमची मोटर जी आहे ती फास्ट मध्ये फिरते. त्यामुळे वायपर जो आहे तुमचा फास्ट मध्ये मूव्ह होतोय शेवटच्या रेंजला, म्हणजे 0 1 2 3 काही ह्याला 0 1 2 3 असे किंवा 0 1 2 असे 3 रेंज असतील किंवा 1 2 3 असे रेंज असतील, डिपेंडिंग ऑन दॅट किंवा त्या मोटरच्या रेजिस्टन्स किती त्यामध्ये दिलेला आहे त्यावर त्याचं स्पीड ठरते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे घरातला फॅन आहे, समजा हा घरातला फॅन आहे. घरातला फॅन जेव्हा 0 वर तुम्ही ते रेग्युलेटर ठेवताय तेव्हा फॅन बंद होतोय, कारण की तिथनं करंट काहीच जात नाहीये. त्यानंतर जेव्हा तुम्ही 1 वर ठेवताय फॅनचा रेग्युलेटर, जेव्हा तुम्ही 1 वर ठेवताय तर तिथं 3 ठिकाणी तुमचं रेजिस्टन्स डेव्हलप होत आहे. 10 10 10 30 ओहमचं रेजिस्टन्स तिथं आहे. त्यामुळं फॅनचं स्पीड एकदम 1 ला जसं असतंय तसं एकदम कमी असणार आहे, कारण 30 ओहम रेजिस्टन्स आहे. त्यानंतर मीडियमला ठेवला तसं एक रेजिस्टन्स कमी झाला, म्हणजे 10 ओहमचा रेजिस्टन्स त्यामध्ये तुमचा अप्लाय झालाय.
त्यामुळे स्पीड थोडं वाढलं का, आधी 30 ओहम होता, आता 10 ओहम आहे. त्यानंतर मीडियम हायला तसंच काय 20 ओहम कमी झालं, 10 ओहमचं रेजिस्टन्स फक्त आहे, त्यामुळे स्पीड मिडियम हाय रेंजला आहे. आणि फुल स्पीडला तुमचा डायरेक्टली येणारा जो इलेक्ट्रिकल सप्लाय आहे तो डायरेक्टली मोटरला दिला जातो, जेणेकरून तुमचं फॅनचं स्पीड एकदम हाय स्पीडला फॅन फिरतो. हे झालं तुमचं स्टेप्ड रजिस्टर. ऑटोमोबाईलमध्ये ॲप्लिकेशन सांगितलं असं की वायपर मोटर वगैरे जे आहे त्यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर व्हेरिएबल रजिस्टर सेम तसं घरामध्ये. आता जर उदाहरण तुम्हाला सांगितलं तर जसे स्टेप रजिस्टर आहेत घरामध्ये, जसे स्टेप रजिस्टर आहेत तसेच काही फॅनला नुसते गोल फिरणारे रजिस्टर येतात. घरामध्ये काही फॅनला नुसते छोटे गोल असतात, नुसते गोल फिरतात. किंवा घरामध्ये लाईट जर असेल, डिमिंगची लाईट कमी जास्त होणारी, तर ते व्हेरिएबल रजिस्टर असतात. म्हणजे त्याला एक रेजिस्टन्स व्हॅल्यू काय फिक्स नसतो. ह्यामध्ये कसं की रेजिस्टन्स व्हॅल्यू फिक्स आहे की इथं 10 ओहमच होणार, इथं 10 ओहम होणार, इथं 10 ओहम होणार. पण ह्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला रेजिस्टन्स व्हॅल्यू फिक्स नाहीये कुठंही. इथं थोडा रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे. प्रत्येक पार्टला, प्रत्येक पॉईंटला रेजिस्टन्स क्रिएट होतोय. आणि जसं इथं असेल तर हाय रेजिस्टन्स, इथं असेल तर लो. म्हणजे इकडं जर डायरेक्ट इथं असेल तुमचा, डायरेक्टली बॅटरी तुमचा हायला सप्लाय होणार, तुमची मोटर आहे ती फुल स्पीड, म्हणजे इथं इन्स्ट्रुमेंटल पॅनल. आता तुमच्या आजकाल गाड्यांमध्ये फोर व्हीलरमध्ये डिमर स्विच वगैरे येतात, म्हणजे तुमच्या लाईट कमी जास्त करणे, लाईट वर खाली करणे. हे जे आहे हे व्हेरिएबल रजिस्टर तिथे यूज केलं जातं. जसं तुम्ही रेजिस्टन्स क्रिएट करत जाल, स्विच जसं जसं राईट साईडला फिरवत जाल, तेवढं कमीत कमी तुमचा जो सप्लाय आहे तो असणार आहे. आणि जसं इकडं असाल तेवढा हाय सप्लाय असणार, कारण डायरेक्टली बॅटरीकडे येणारा सप्लाय तुमचा इथे येतोय. द व्हेरिएबल रजिस्टर प्रोव्हाइड्स फॉर अन इन्फानाईट नंबर ऑफ रेजिस्टन्स. जसं सांगितलं की मगाशी फिक्स होतं की 10 30 ओहमचा रेजिस्टन्स होता, पण इथं तसं नाहीये. प्रत्येक पॉईंटला वेगळा रेजिस्टन्स आहे. व्हॅल्यू विदिन द रेंज. द मोस्ट कॉमन टाइप ऑफ व्हेरिएबल रजिस्टर आर रिओस्टॅट और पोटेन्शिओमीटर. हे दोन टाईपचे व्हेरिएबल रेजिस्टन्स वापरले जातात. द रिओस्टॅट इज अ 2 टर्मिनल व्हेरिएबल रजिस्टर used to regulate the strength of electrical current. One terminal is connected to the fixed end of the register and second end terminal is connected to the movable contact of the wiper. हे वायपर मध्ये सुद्धा आहे. आता काही केसमध्ये यूज होतात व्हेरिएबल रजिस्टर, पण काही ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप रजिस्टर मध्येच यूज केलं जातं. हा वायपर म्हणजे ऍक्च्युली असं सांगितलंय, हा वायपर म्हणजे आपल्या ऑटोमोबाईलचा वायपर नाही, तर हे अशामध्ये सांगितलं. हा जो फिरतोय हा वायपर. बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ द वायपर ऑन द रजिस्टर द अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स कॅन बी इन्क्रीज और डिक्रीज. जसं इकडे नेल तेवढा जास्त रेजिस्टन्स, इकडे न्याल तेवढा कमी रेजिस्टन्स, असं ते हा जो वायपर आहे जसा मूव्ह होईल, तुम्ही जसा स्विच जो आहे तो रोटेट कराल तसा वायपर मूव्ह होणार आहे आणि रेजिस्टन्स कमी जास्त तुमचा क्रिएट होणार आहे. द मोस्ट कॉमन यूज ऑफ व्हेरिएबल रजिस्टर इज इन द इन्स्ट्रुमेंट पॅनल लाईट स्विच. इन्स्ट्रुमेंट पॅनल मधलं लाईट स्विच जो आहे ते आपल्या ऑटोमोबाईल मधलं किंवा गाडीमधले लाईट्स डिमर स्विच जे असतात ते हे उदाहरण आहे. तर त्यामध्ये व्हेरिएबल रजिस्टर वापरले जातात. जसं तुम्ही ह्या साईडला डेव्हलप कराल तेवढा लो रेजिस्टन्स असेल, इकडे जसं असेल तेव्हा हाय रेजिस्टन्स असेल, त्यानुसार तुमचं लाईट कमी जास्त होणार आहे. तर आजच्या लेक्चरला आपण 3 पार्ट्स बघितले. तर सोलोनेट बघितला, तर ऍप्लिकेशन स्टार्टर मोटर मध्ये आहे की स्टार्टर मोटर पिनियन पुढे मागे करण्यासाठी. बझर जो आहे ते ऑटोमोबाईल मध्ये तुम्ही जे सिक्युरिटीसाठी किंवा सेफ्टीसाठी सीट बेल्ट नाही लावला किंवा काय गाडी जवळ आले तर यासाठी हे बझर वापरले जातात. रजिस्टर्स कशासाठी, तर त्यामध्ये फिक्स रजिस्टर, व्हेरिएबल रजिस्टर्स आणि स्टेप रजिस्टर्स आहेत. त्याचे ऍप्लिकेशन वेगवेगळे आहेत. तर सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइस आहे. रजिस्टर्स इज नथिंग बट द सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइस. पुढच्या सर्किटला वाचवतंय, हाय करंट सप्लाय पासून ते वाचवतंय. स्टेप रजिस्टर तुमच्या गाडीमध्ये वायपर मोटरमध्ये वगैरे किंवा व्हेरिएबल रजिस्टर तुमच्या लाइटनिंग सिस्टीम मध्ये वापरला जातोय. तर आजच्या लेक्चरला आपण हे 3 पार्ट्स बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण पॉईंट बी जो आहे तर सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइसेस, यामध्ये जो पहिला आपला पॉईंट होता पर्पज ऑन ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स. इलेक्ट्रिकल कंपोनंट्स बघितले आपण, एसपीएसटी, एसपीडीटी, गँग स्विच, सोलेनॉइड, बझर, रजिस्टर. आता पुढचा पार्ट राहते सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइस, तर हे म्हणजे पॉईंट बी. तर आपण पुढच्या लेक्चरला फ्यूज, मॅक्सी फ्यूज, फ्युजिबल लिंक, सर्किट ब्रेकर, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक रेजिस्टिंग टाईप हे जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.